हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा ब्लॉग थोडा स्पेशल असं काही नाही, पण आजच्या ब्लॉगमध्ये आपण एक गमतीशीर गोष्ट शिकणार आहोत. आणि हातामध्ये तुम्ही माझ्या लाईट बघत आहात, तर ही मी लाईट मागवली होती. सो आता हिचा वापर मी करून बघणार आहे की कसं दिसते. आता मी मुद्दामून इथे व्हिडिओ बनवते अंधारामध्ये, म्हणजे कसं दिसते मला बघायचं होतं. सो आता मी हे ऑन करते आणि ही लाईट मी इथे आता मी ऍक्च्युली प्रोडक्ट वापरायला घाबरत होते मागवायला. ते कसं आहे, ते काय होतंय, चांगलं आलं नाही तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. सो म्हणून मी मागवलं होतं. बट बट ही खूप छान लाईट आलेली आहे. मला माहिती नव्हतं. ब्लिंकिट केलंय मी, ब्लिंकिट. मस्त. आणि ज्या तऱ्हेने ही गरमी वाढते ना, मला तर वाटतंय लवकरच लवकरच. वाव, लाईटचा इफेक्ट खूप छान आहे. हो. ओके ओके ओके, खूप छान असा इफेक्ट येतो. सो या ब्लॉग मध्ये आपण बघणार. आता मी असं साईडला ठेवून बघते. हम्म, तर असं 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 आणि असं. हा. अच्छा. तर या ब्लॉग मध्ये आपण एक स्पेशल आयब्रो थ्रेडिंग कसा करायचा ते शिकणार आहोत. मला असं वाटतं की ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये यायची इच्छा आहे किंवा घर बसल्या शिकायचं आहे, कारण याची फीज दिवसेंदिवस प्रत्येक जणांकडे वेगवेगळी आहे, कुणाला ते परवडत नाही. तर मला असं वाटतं की माझ्या थ्रू जर कोणी शिकत असेल तर वाय नॉट. म्हणून मी हे स्वेट खूप येतोय, खूप येतोय. याचं कारण हेच की गरमीच एवढी आहे त्यामुळे. आणि पंखा मी लावला नाही कारण मग आवाजाचा व्यवस्थित आवाज तुम्हाला येणार नाही. तर आताच मी कामातून आली आहे. आता मी सगळं आवडते, थोडंसं फ्रेशन अप होते. नंतर जायचं बेलापूरला. जसं की माझ्या बहिणीचं लग्न येते, सो आम्ही काहीतरी गिफ्ट घ्यायचा विचार करतोय तिला. सो बेलापूरला त्या कामासाठी जायचंच आहे. पण त्या अगोदर हा ब्लॉग पण बनवते. सो स्टे ट्यून विथ मी फॉर दॅट. आणि भेटूया आपण थोड्या वेळाने. जरा फ्रेशन अप होते कारण खूपच गरम होते. सो फ्रेशन अप झाल्यानंतर आपण आता बघूया की आयब्रो कसे करायचे. आपल्या फेसवरती ना मेकअप नसला तरी चालेल किंवा आपण जास्त काही केलं नाही फेसवरती तरी चालेल, पण आपले आयब्रो असे असावेत ना की ते रेखीव असले ना की आपला फेस सुद्धा खूप छान दिसतो. आणि मला असं वाटतं की जर ब्युटिशियन आहात, मेकअप आर्टिस्ट आहात, तर तुम्हाला आयब्रो हे आलंच पाहिजे. तुम्ही हे शिकत असाल तर किंवा तुम्ही विचार करत असाल तर. आणि आयब्रो करण्याची कला ही एकदम उत्तम आहे, ती एकदम साधी सोपी नाही. बरं, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे हे काय आहे, ह्याच्यामध्ये काही नाही आहे, साईन कॉस थिटाचं काही नाही आहे. साईन कॉस थिटा तर नाहीच आहे, पण धागा कसा पकडायचा, केस कशी ओढायची, तो अँगल कसा घ्यायचा, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तेवढ्याच बारकाईने आम्ही हे शिकतो. सो जर तुम्ही ह्या प्रोफेशनला एकदम खालच्या लेवलनी बघत असाल ना, सो प्लीज बघू नका, कारण याच्यामध्ये पण तेवढीच मेहनत आहे जेवढी 9 to 5 जॉबमध्ये आहे. बिसाईड हेच बाजूला ठेवूया आता आपण, आणि आपण आयब्रो शिकूया. तर आयब्रो शिकताना ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की क्लायंटला हँडल करताना एकदम बाळासारखं हँडल करायचं, कारण त्याची स्किन डेलिकेट असते. सो आपण जसं बाळाला मालिश करतो, बाळाला हँडल करतो, तसं क्लायंट्सला हँडल करायचं आहे. कारण कोणत्याही व्यक्तीला पॅम्परिंग हे आवडतं, स्पेशली आपल्यासारख्या लेडीज लोकांना. सो आयब्रो करताना देखील हे लक्षात ठेवायचं आहे. आयब्रो करताना जेव्हा आपण आयब्रो करायला जातो किंवा आपण क्लायंटचा आयब्रो करतो, तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की आयब्रो पकडण्याची सुद्धा एक टेक्निक असते, ज्याच्यामुळे आपल्याला आर्क शेप मिळतो, राऊंड शेप मिळतो, आयब्रो परफेक्ट निघून जाते, म्हणजे काढायला जमतील केस. सगळ्यात पहिली गोष्ट याच्यामध्ये आपण शिकणार आहोत थ्रेड. याच्यामध्ये ना 2 प्रकारचे थ्रेड असतात. एक असतो व्हाईट, एक असतो हा ग्रीन. हा ग्रीन असतो ह्याच्यामध्ये ॲलोवेरा एक्स्ट्रॅक्ट्स म्हणजे ह्याच्यापासून बनवलेला असतो, एकदम सॉफ्ट असतो. आणि व्हाईट असतो थोडा शार्प असतो, जेणेकरून कधी कधी त्याच्याने स्किन फटाफट कट होते आणि तो शार्प असतो. तर शक्यतो हा आता हल्ली ग्रीन कलरचाच हा थ्रेड वापरतात सगळे सलूनमध्ये. आणि तरीसुद्धा जर तुम्हाला हा थ्रेड लागत असेल, क्लायंटला करताना, क्लायंट कंप्लीट करत असेल, तर दोन्ही थ्रेडला पाण्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 मिनिटं भिजवून ठेवा आणि नंतर तो वापरा. याच्याने 75 to 85% पेन कमी होणार आहे. आणि ट्रस्ट मी हे वर्क करतं, जर तुम्ही अजून केलं नसेल तर करा. आता आयब्रो थ्रेड पकडण्याची पद्धत एक विदाऊट दातामध्ये घेता आहे. सो आपण पहिलं शिकणार आहोत की दातामध्ये पकडून कशी थ्रेड करायची. असं दातामध्ये पकडायचं आहे. त्याच्यानंतर असा हात घेऊन 1 2 3 अँड 4 असं ही बोटं उचलायची, तेव्हा हात धागा जवळ येतो. हम्म. हम्म. ही बोटं उचल जेणेकरून हात धागा जवळ येतो. मग ह्याला खेचायचं, म्हणजे बोटं पुन्हा झाकली जाणार.
पुन्हा ओपन करायचं, हे चालू आहे ना, पुन्हा असं. ही अशी प्रॅक्टिस करायची तुम्हाला, अशी. ही जेव्हा अशी प्रॅक्टिस करणार ना, तेव्हा तुमचा हात लूज होणार. बोटांची मूवमेंट एकदा सॉफ्ट झाली, एकदम फ्लेक्सिबल झाली की तुम्हाला केस कसे काढायचे आहे, आयब्रोचे, अप्पर लिप्सचे, म्हणजे स्किनवरचे, हे मी तुम्हाला दाखवेन. सध्या तरी हे शिका, खूप इझी आहे, फील्ड खूप उत्तम आहे. फक्त तुमच्यामध्ये पोटेन्शियल असलं पाहिजे हे शिकायचं, क्लायंट हँडल करायचं. पण आता मी केस बांधते, कारण मी व्हिडिओ बनवण्यासाठी केस ओपन ठेवली होती, पण मला वाटतं त्याचा जास्त काही असा उपयोग होणार नाही, कारण तुम्ही बघत असाल मला गरम खूप होत आहे आणि मी फॅन बंद ठेवल्यावरून, त्यामुळे माझ्यासारखं हुशार असं कोणीच नाही. तर आता या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत. भेटूया आता थोड्या वेळाने. मी आता तर 8:30 वाजले. मी आता जेवणाचं बघते. जेवण तर सकाळची सुट्टीचं कालवण केलेलं होतं मस्त आंबा टाकून, मला थोडं पाणी सुटलं आहे, तर ते करणार आहे. आणि ह्या लाईटमुळे ना मला मजा येते, मजा येते. सो चला आता मी आवरून घेते आणि जाते गिलापूरला. बघूया मला ते ब्लॉगमध्ये घेता आलं तर. मला कधी कधी असं वाटतं ना की काही आपले पर्सनल फॅमिली मोमेंट्स ना कैद न केलेलेच बरे. काही नजर इज रिअल बोलतात ना तसं काय, कारण मला प्रत्येक मोमेंट हा असा आठवणीत लक्षात ठेवायची खूप आवड आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला फोटोमध्ये कॅप्चर करता येत नाही. सो पण मी ट्राय करते आहे. तर खूप मोठा व्हिडिओ मला बनवायचा नाही आहे, पण आता चला, आता पटकन हा व्हिडिओ इथे एंड करूया आणि पुढच्या कामाला लागूया. सो आता मी निघते आहे रोहनच्या इकडे जायला. तर चला निघूया. तेच कपडे घातले, कारण सारखे सारखे कपडे चेंज काय करायचे, काय करून गरमच एवढं होते. सो जास्त काही एफर्ट्स घेतलेले नाहीत, फक्त सिल्कबन बांधला आहे, माझा स्पेक्स आणि माझी बॅग, बस दॅट्स इट. आणि आता आपण निघत्या. तर आमचं बेलापूरमधलं काम आता झालंय. आता आम्ही जातोय घरी. तर डायरेक्ट घरी जाऊ. आणि उद्याचा जरा प्लॅनिंग आहे, तो प्लॅनिंग एक्झिक्यूट करू, कसं करायचं, काय करायचं ते. तर भेटूया आपण. तर आता जेवल्यानंतर आम्ही इथे वाशी इथे आम्ही जेवलो आणि आता चाललो आहे घरी, कारण आमच्याकडे आज पाणी नव्हतं. मग म्हटलं बाहेरच जेवावं आणि दोघंच होतो, त्यामुळे जास्त काही करायचं नव्हतं. लेट ऑलरेडी झालं होतं, मग घरी जाऊन बनवण्यापेक्षा म्हटलं बाहेरच जेवूया. आणि आता खरंच जातो घरी. बंद झाल्यावर आले हे लोक. सगळं घरी पोचलो आहे आणि खूप थकलो आहे. आता झोपायची तयारी करतो आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, बाय.